जय श्री सत्यनारायण महाराज की। आज आपण सत्यनारायण महाराजांच्या कथा ऐकणार आहोत। 5 कथा मी तुम्हाला वाचून दाखवणार आहेत। या कथा तुम्ही रोज ऐकायच्या आहेत किंवा पौर्णिमेला किंवा एखाद्या सुंदर अशा शुभदिनी ऐकलात तरी सुद्धा चालतो। सत्यनारायणच्या कथा तुम्ही घरामध्ये ऐकल्यानंतर घरामध्ये सकारात्मक वातावरण होते आणि आर्थिक टंचाई निघून जाते। आपले मन प्रसन्न असताना कोणत्याही शुद्ध दिवशी श्री सत्यनारायणाची पूजा करावी। पौर्णिमा, संक्रांत हे काल विशेष फलदायी आहेत। पूजेची वेळ मुख्यतः सूर्यास्त समयी म्हणजेच गोरज मुहूर्तावर विशेष चांगली। तथापि प्रातःकाली पूजा केली तरी चालेल। पूजा सायंकाळी असेल तर उपवास करावा। पूजेच्या पूर्वी तेलाभ्यंग स्नान करावे व कपाळी कुंकुम तिलक लावावा। नंतर कुलपरंपरेनुसार वेदोक्त किंवा पुराणोक्त पूजा करावी। आपले मुख पूर्वेला करून बसावे। दक्षिणेकडे मुख करून बसू नये। एखादी वेळी उत्तराभिमुख बसले तरी सुद्धा चालेल। श्री सत्यनारायणची मांडणी करताना आपल्याला सुरुवातीला चौरंग मांडायचा आहे। त्याच्या चारी कोपऱ्यांना केळीचे अगर कर्दळीचे खांब बांधून त्यांची पाने एकमेकांत गुंतवून कमानी करायच्या आहेत। चौरंगावर व सभोवती रांगोळी काढावी। रांगोळीत गुलाल भरावा। चौरंगावर मध्यभागी पाव किलो तांदूळ किंवा गहू ठेवावे। चौरंगावरच आपल्या उजव्या बाजूस मुठभर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी। याला गणपती म्हणतात। मधल्या तांदळावर कलश तांब्या ठेवावा व तांब्यामध्ये पाणी, गंध, फुलं, 1 रुपयाचं नाणं किंवा 5 रुपयाचं नाणं, सुपारी, दुर्वा, अक्षदा घालाव्यात व आंब्याच्या डहाळ्या घालाव्यात। तांब्यावर पूर्ण पात्र म्हणजेच तामण ठेवावे। तामणात तांदूळ किंवा गहू ठेवावे व तामणाच्या मध्यभागी एक वरुणाची सुपारी ठेवावी व 8 दिशांना 8 सुपाऱ्या लोकपालांच्या मांडाव्यात आणि त्याचप्रमाणे नवग्रहांच्या सुपाऱ्या मांडाव्यात। गणपतीची पूजा सुरुवातीला करून घ्यायची आहे। याचा अर्थ चौरंगावरील मांडलेला जो गणपती त्याची पूजा करावी। आवाहन, आसन या शब्दांचा अर्थ पुढे महापूजेच्या वेळी लिहिल्याप्रमाणे आपण समजावा। पूजेच्यासाठी शालिग्राम किंवा बाळकृष्ण घ्यावा। पूजा चालू असताना शालिग्राम असेल तर अक्षदा वाहू नयेत, तुलसीपत्र वाहावे। बाळकृष्णाला अक्षदा वाहिल्यात तरी चालतात। आता आपण श्री सत्यनारायण महाराजांच्या 5 कथा ऐकणार आहोत। चला तर पहिल्या कथेला सुरुवात करूयात। श्री गणेशाय नमः। आता सत्यनारायणच्या कथेचा अर्थ सांगते। एकदा नैमिषारण्यात राहणाऱ्या शौनकादिक ऋषींनी पुराण सांगणाऱ्या सुतांना प्रश्न विचारला। ऋषी विचारतात, हे मुनिश्रेष्ठा, मनातील सर्व फले कोणत्या व्रताने अथवा तपश्चर्येने मिळतात ते ऐकण्याची इच्छा आहे, कृपा करून सांगा। सूत सांगतात, मुनी हो, नारदांनी हाच प्रश्न भगवान महाविष्णूंना विचारला। त्यावेळी विष्णूंनी नारदांना जे सांगितले तेच मी तुम्हाला सांगतो। शांत चित्ताने ऐका। एकदा महायोगी नारद मुनी जनतेवर दया करावी अशा बुद्धीने अनेक लोकात फिरत असत। मनुष्यलोकात आले आणि मनुष्यलोकात आपल्या पूर्वकर्माप्रमाणे अनेक योनीमध्ये जन्म घेऊन अनंत प्रकारची दुःखे सर्व भोगीत आहेत असे पाहून कोणत्या साधनाने त्यांची दुःखे नक्की नाहीशी होतील हा विचार करून नारद मुनी वैकुंठात गेले। त्या वैकुंठात 4 हातात शंख, चक्र, गदा व कमळ धारण केलेल्या व पायापर्यंत रुळणारी वनमाला गळ्यात घातलेल्या स्वच्छ वर्णांच्या नारायण भगवंताला पाहून त्याची स्तुती करण्यास त्यांनी प्रारंभ केला। नारद म्हणाले, ज्याचे स्वरूप, वाणी व मन यांना न कळणारे आहे व जो अनंत शक्तिमान आहे, तो उत्पत्ती, मध्य व नाश यांनी रहित आहे, मूळचा निर्गुण आहे व जगाच्या आरंभकाळी जो 3 गुणांचा स्वीकार करतो व जो सर्वांचे मूळ कारण असून भक्तांची दुःखे नाहीशी करतो, त्या नारायणाला माझा नमस्कार असो। नारद मुनींनी केलेली स्तुती ऐकून भगवान विष्णू नारदांजवळ बोलले। भगवान म्हणाले, हे मुनिवरा, आपण कोणत्या कामासाठी आलात? तुमच्या मनात काय आहे ते मला सांगा, मी त्याचे समर्पक उत्तर देईन। नारद म्हणाले, हे भगवंता, मृत्यूलोकातील सर्व लोक आपण केलेल्या पापकर्माप्रमाणे अनेक योनीमध्ये जन्म घेऊन विविध प्रकारची दुःखे भोगीत आहेत। नारद म्हणाले, हे भगवंता,
आपली कृपा जर माझ्यावर असेल तर या सर्व लोकांची दुःखे लहान अशा कोणत्या उपायांनी नाहीशी होतील ते सर्व सांगा. माझी ऐकण्याची इच्छा आहे. भगवान म्हणतात, हे नारदा, लोकांवर कृपा करण्याच्या हेतूने जो तू प्रश्न विचारलास तो फार सुंदर आहे. म्हणून जे व्रत केल्याने जीवांची सर्व दुःखे नाहीशी होतात ते व्रत मी सांगतो, तू श्रवण कर. हे बच्चा नारदा, तुझ्यावर माझे प्रेम असल्यामुळे स्वर्ग लोकात किंवा मनुष्य लोकात आजपर्यंत कोणालाही माहीत नसलेले व महापुण्यकारक असे व्रत आज मी तुला सांगतो. या व्रताला सत्यनारायण व्रत असे म्हणतात. हे विधीपूर्वक केले असता व्रत करणारा मनुष्य या लोकी सर्व काळ सुख भोगून शेवटी आनंदरूप मोक्षपदात जातो. भगवान विष्णूंचे भाषण ऐकून नारद मुनी विष्णूंना म्हणाले, हे नारायणा, या व्रताचे फल काय, याचा विधी काय व हे व्रत पूर्वी कोणी केले होते ते सर्व सविस्तर मला सांगा. त्याचप्रमाणे हे व्रत कोणत्या काळी करावे तेही सांगा. हे नारदाचे भाषण ऐकून भगवान म्हणाले, नारदा, हे व्रत दुःख शोक यांचा नाश करणारे असून धनधान्य यांची समृद्धी करणारे आहे. तसेच सौभाग्य व संतती देणारे आहे. सर्व कार्यात विजयी करणारे हे व्रत आहे. हे व्रत भक्ती व श्रद्धा यांनी युक्त होऊन ब्राह्मण व बांधव यांसह धर्मावर निष्ठा ठेवून प्रदोषकाळी म्हणजे सूर्यास्तानंतर 2 तासात सत्यनारायणचे पूजन करावे. केळी, दूध, शुद्ध तूप, साखर, गव्हाचा रवा यांचा प्रसाद 1.25 किलो, 1.25 किलो किंवा 1.25 किलो असा करून भक्तियुक्त अंतकरणाने सत्यनारायणाला अर्पण करावा. गव्हाचा रवा न मिळेल तर तांदळाचा रवा घ्यावा. साखर न मिळेल तर गूळ घ्यावा. वरील सर्व वस्तू 1.25 या प्रमाणात एकत्र करून त्यांचा केलेला प्रसाद सत्यनारायणांना अर्पण करावा. आपले बांधव व मित्र यांसह सत्यनारायणाची कथा ऐकून ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी. नंतर ब्राह्मण आणि बांधव यांसह भोजन करावे. नंतर भक्तीने प्रसाद भक्षण करून सत्यनारायणांसमोर गायन व नृत्य करावे. हे पूजनादी सर्व कृत्य पवित्र देवालयात करून सत्यनारायणाचे स्मरण करीत यावे आणि आपल्या घरी देवघरात पवित्र ठिकाणी करावे. पूर्वी सांगितल्याप्रमाणे भक्तिभावाने हे व्रत केले असता मनुष्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. कलियुगात सर्व जीवांना दुःखनाशाचा एक सोपा उपाय आहे. सत्यनारायण कथेतील प्रथम अध्याय या ठिकाणी पूर्ण झाला. हरे नमः, हरे नमः, हरे नमः. इथे प्रथम अध्याय समाप्त. अध्याय 2. भगवान म्हणाले, नारदा, हे व्रत पूर्वी कोणी केले होते ते सांगतो, ऐक. सुंदर अशा काशीनगरात एक दरिद्री ब्राह्मण राहत होता. भूक व तहान यांनी पीडित होऊन तो ब्राह्मण पृथ्वीवर रोज फिरत असे. आचारनिष्ठ व धार्मिक ब्राह्मणांवर कृपा करणारा भगवान व दुःखी ब्राह्मणाला पाहून भगवंतांनी वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेतले व त्या काशीनगरात ब्राह्मणाला प्रश्न विचारला, हे ब्राह्मणा, तू दुःखी होऊन दररोज पृथ्वीवर कशासाठी फिरतोस? ते सर्व ऐकण्याची माझी इच्छा आहे. हे ब्राह्मण श्रेष्ठा, ते तू मला सांग. हे वृद्ध ब्राह्मण रूपी भगवंताचे भाषण ऐकून तो ब्राह्मण म्हणाला, मी अति दरिद्री ब्राह्मण आहे. मी भिक्षा मागण्यासाठी रोज पृथ्वीवर फिरतो. हे भगवंता, दारिद्र्य नाहीसे करण्याचा एखादा उपाय आपणास माहीत असेल तर तो कृपा करून मला सांगा. असे ब्राह्मणाचे भाषण ऐकून भगवान म्हणाले, सत्यनारायण नावाचा विष्णू सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करून मनातील फल देणारा आहे. जे व्रत केले असता मनुष्य सर्व दुःखातून मुक्त होतो त्या सत्यनारायणचे पूजनात्मक उत्तम असे व्रत तू कर. त्यानंतर ब्राह्मणाला पूजनाचे सर्व विधान सांगून सत्यनारायण प्रभू तिथेच गुप्त झाले. वृद्ध ब्राह्मणाने सांगितलेले व्रत मी अवश्य करेन असा ध्यास दरिद्री ब्राह्मणाला लागल्यामुळे त्याला रात्री निद्रा लागली नाही. नंतर तो ब्राह्मण सकाळी उठून मी आज सत्यनारायणाचे व्रत करेन असा मनाशी निश्चय करून गावात भिक्षा मागण्यासाठी गेला. त्याच दिवशी त्या ब्राह्मणाला खूप पैसा मिळाला व त्याने पूजनाची सर्व तयारी करून आपल्या बांधवांसह सत्यनारायणचे पूजन केले. नंतर तो दरिद्री ब्राह्मण या सत्यनारायण व्रतामुळे सर्व दुःखातून मुक्त झाला व धनधान्यांनी समृद्ध होऊन आनंदी झाला. त्या वेळेपासून तो ब्राह्मण प्रत्येक महिन्याला सत्यनारायण व्रत करू लागला व या व्रतामुळे सर्व पापातून मुक्त होऊन अंती दुर्लभ अशा मोक्षाला गेला.
ब्राह्मण हो, ज्यावेळी हे सत्यनारायण व्रत जो कोणी मनुष्य भक्तिभावाने करेल त्यावेळी त्याचे दुःख नाहीसे होतील. मुने हो, याप्रमाणे नारायण भगवंताने नारदांना सत्यनारायणाचे व्रत सांगितले, तेच मी तुम्हाला सांगितले. अन्य काय सांगू? ऋषी पुन्हा विचारतात, त्या ब्राह्मणापासून हे व्रत कोणी ऐकले व नंतर कोणी प्रत्यक्ष हे व्रत केले? ते सर्व ऐकण्याची इच्छा आहे व श्रद्धार्पण आहे. सूत म्हणतात, मुनी हो, हे व्रत पृथ्वीवर कोणी केले ते सांगतो, ऐका. एकदा हा ब्राह्मण आपल्या वैभवामुळे आणि आपले बांधव व इष्टमित्र यांसह आनंदाने व भक्तीने हे व्रत करीत असताना लाकडे विकणारा एक मोळी विक्या त्या ठिकाणी आला. तो मोळी विक्या तहानेने व्याकुळ झालेला असल्यामुळे मस्तकावरील मोळी बाहेर ठेवून ब्राह्मणाच्या घरी गेला व तो व्रत करीत आहे असे पाहून त्याला नमस्कार केला व विचारले, महाराज, आपण हे काय करीत आहात? हे व्रत ऐकल्याने आणि केल्याने काय फळ मिळते ते विस्तारपूर्वक सांगा. ब्राह्मण म्हणाला, सर्व इच्छा पूर्ण करणारे असे हे सत्यनारायणचे व्रत आहे. त्याच्याच कृपाप्रसादाने मला पुष्कळ धनधान्य मिळाले आहे. नंतर त्या मोळीविक्याने हे व्रत समजावून घेतले व अति आनंदाने प्रसाद भक्षण करून पाणी पिऊन शहरात मोळी विकण्यासाठी गेला. सत्यनारायणचे चिंतन करीत लाकडाची मोळी मस्तकावर घेऊन या गावात लाकडे विकून जे द्रव्य मिळेल त्या द्रव्याने मी सत्यनारायणचे उत्तम पूजन करीन असा मनाशी त्याने निश्चय केला व धनिक लोक ज्या नगरात राहत होते तेथे तो गेला व त्या दिवशी त्याला दुप्पट द्रव्य मिळाले. नंतर त्याने आनंदी अंतकरणाने उत्तम पिकलेली केळी, साखर, तूप, दूध, गव्हाचा रवा, सव्वा याप्रमाणे खरेदी करून आपल्या घरी आला व बांधव आणि इष्टमित्र यांना बोलावून विधीपूर्वक रीतीने यथासांग सत्यनारायणचे पूजन केले. या सत्यनारायणच्या व्रताच्या प्रभावामुळे तो मोळीविक्या धनधान्य व पुत्र इत्यादी संपत्तीने युक्त झाला व या लोकांत सुख भोगून शेवटी सत्यनारायण प्रभूंच्या लोकी गेला. या ठिकाणी सत्यनारायण कथेतील दुसरा अध्याय पूर्ण झाला. हरे नमः हरे नमः हरे नमः इति द्वितीय अध्याय समाप्त. अध्याय तिसरा. सूत सांगतात, ऋषी हो, याविषयी आणखी एक कथा सांगतो, ती ऐका. पूर्वी या पृथ्वीवर उल्कामुख नावाचा एक सार्वभौम राजा होता. तो राजा जितेंद्रिय व सत्य बोलणारा, भक्तिमान व बुद्धिमान होता. तो देवळात जाऊन प्रत्येक दिवशी ब्राह्मणांना द्रव्य देऊन संतुष्ट करीत असे. त्याची भार्या पतिव्रता, सुंदर वदना, अत्यंत रूपवान होते. एके दिवशी तो राजा स्त्रीसह नदीच्या तीरावर सत्यनारायणचे पूजन करीत होता. त्यावेळी साधू वाणी व्यापारासाठी पुष्कळ द्रव्य घेऊन राजा पूजन करीत होता. त्या ठिकाणी आला व नौका नदीच्या तीरावर उभी करून राजाच्या जवळ आला व व्रत करणाऱ्या राजाला पाहून अत्यंत विनयाने विचारू लागला. साधू वाणी म्हणाला, हे राजा, भक्तियुक्त अंतकरणाने हे तू काय करीत आहेस ते सविस्तर मला सांगा. माझी ऐकण्याची इच्छा आहे. राजा म्हणाला, हे साधो, पुत्र, धन वगैरे प्राप्त व्हावे या हेतूने अतुल तेजस्वी सर्व मनोरथ पूर्ण करणाऱ्या सत्यनारायण पूजनात्मक विष्णूंचे मी बांधवांसह व्रत करीत आहे. राजाचे हे वाक्य ऐकून अत्यंत आदराने साधुवाणी म्हणाला, महाराज, आपण हे व्रत विस्तार करून मला सांगा. जसे सांगाल तसे मी करेन. मला पण संतती नाही, ती या व्रतामुळे नक्की होईल. असे बोलून व्यापारासाठी अन्य गावी न जाता आनंदाने साधुवाणी घरी परत आला. अशा प्रकारचे व्रत शिलवान साधुवाण्याने आपल्या लीलावती नावाच्या भार्येला सांगितले. नंतर धार्मिक व पतिव्रता अशी त्याची लीलावती नावाची भार्या आनंदी अंतकरणाने पतीची सेवा करीत असता सत्यनारायणच्या कृपाप्रसादाने गर्भवती झाली. नंतर तिला 10वा महिना सुरू होताच एक कन्यारत्न झाले. ती कन्या शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे प्रत्येक दिवशी वाढू लागली व म्हणूनच तिचे नाव कलावती असे ठेवले. नंतर काही दिवसांनी त्या लीलावतीने साधुवाण्याला मधुरवाणीने प्रश्न विचारला, महाराज, पूर्वी नवस केलेले सत्यनारायणचे व्रत आपण का करीत नाही? असा तिचा प्रश्न ऐकून साधुवाणी म्हणाला, हे प्रिये, कलावतीच्या लग्नाच्या वेळी हे सत्यनारायणाचे व्रत मी करीन. अशा प्रकारे भार्येचे समाधान करून
व्यापारासाठी साधुवाणी दुसऱ्या गावाला निघून गेला. त्याची कन्या कलावती गुणांनी व वयाने मोठी होऊ लागली. साधुवाण्याने आपली मुलगी लग्नाला योग्य झाली आहे असे पाहून मित्रमंडळीबरोबर विचार केला व लगेच उत्तम वर शोधण्यासाठी एका दूताला आज्ञा केली. तो दूत आज्ञेप्रमाणे वर शोधण्यासाठी कांचन नावाच्या नगराला आला. नंतर तो दूत एका वाण्याच्या मुलाला घेऊन परत आला. त्यावेळी सर्व गुण संपन्न व सुंदर अशा वाण्याच्या मुलाला पाहून त्या साधुवाण्याने आपल्या नातेबांधवांसह आनंदी अंतःकरणाने त्या वैश्यपुत्राला विधियुक्त कन्यादान केले. ते विवाहाच्या वेळी दुर्दैवाने पूर्वी नवस केलेले सत्यनारायणचे व्रत करण्यास तो विसरला. त्यामुळे त्याच्यावर भगवान रागवले. नंतर तो व्यापारात चतुर असणारा साधुवाणी काळाच्या प्रेरणेप्रमाणे व्यापारासाठी जावयासह निघून गेला आणि सिंधू नदीच्या जवळ असणाऱ्या रम्य अशा रत्न सारपुरामध्ये जाऊन आपल्या श्रीमान जावयासह तो साधुवाणी व्यापार करू लागला. ते दोघे चंद्रकेतूंच्या नगरात व्यापार करीत असता काही काल उत्तम गेला. इतक्यातच सत्यनारायण प्रभूंनी हा वाणी आपल्या सत्यनारायण पूजनाच्या प्रतिज्ञेपासून भ्रष्ट झाला आहे असे म्हणून याला भयंकर दुःख प्राप्त हो असा शाप दिला. शाप दिल्यानंतर थोड्याच दिवसात चंद्रकेतूच्या राजवाड्यात चोरी झाली व तो चोर चोरलेले द्रव्य घेऊन साधुवाणी ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणी आला. आपल्या मागून राजदूत येत आहेत असे पाहून तो चोर घाबरला व चोरलेले द्रव्य साधुवाण्याच्या दाराजवळ टाकून तो चोर पळून गेला. इतक्यात ते राजदूत सज्जन साधुवाणी ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणी आले व त्यांनी चोरीस गेलेले राजद्रव्य ज्या ठिकाणी पाहिले व हेच ते चोर असे समजून त्या दोघांस बांधले व आनंदाने धावत धावत त्या दोघांना राजाजवळ आणले व म्हणाले, महाराज, आपले द्रव्य चोरलेले हे पहा, 2 चोर आपणासमोर आणले आहेत, आज्ञा करावी. राजाने विशेष विचार न करताच त्यांना बंदीशाळेत टाकण्याची आज्ञा केली व लगेच राजदूतांनी त्या दोघांना बेड्या घालून किल्ल्यातील कारागृहात टाकले. आणि त्यावेळी आम्ही चोर नाही असे ते म्हणत होते, परंतु सत्यदेवाच्या मायेमुळे त्यांचे बोलणे कोणी ऐकले नाही. उलट साधुवाण्याचे सर्व द्रव्य जप्त केले. सत्यनारायणच्या शापामुळे साधुवाण्याच्या भार्येला फार दुःख झाले व त्याच्या घरातील सर्व द्रव्य चोरांनी चोरले. तेव्हापासून मानसिक दुःख व रोग यांनी व्याप्त होऊन क्षुधा व तृषा यांनी दुःखी झालेली साधुवाण्याची भार्या प्रत्येक घरी भिक्षा मागण्यासाठी फिरू लागली. साधुवाण्याची मुलगी कलावती पण घरोघर भिक्षा मागू लागली. एक दिवस ती कलावती भुकेने व्याकुळ झालेली अशी एका ब्राह्मणाच्या घरी गेली व त्या ठिकाणी तिने सत्यनारायणाचे पूजन चाललेले पाहिले आणि तिथे बसली व नंतर कथा ऐकून सत्यनारायण प्रभूची दुःख निवारणासाठी प्रार्थना केली व प्रसाद भक्षण करून आपल्या घरी गेली. त्यावेळी फार रात्र झाली होती. त्यामुळे आईने कलावतीस प्रेमाने विचारले की, हे मुली, तू इतकी रात्र होईपर्यंत कोठे होतीस? तुझ्या मनात काय विचार चालू आहे? ते ऐकून कलावती म्हणाली, हे आई, मी एका ब्राह्मणाच्या घरी सर्व इच्छा पूर्ण करणारे व्रत पाहिले. मुलीचे वाक्य ऐकून आनंदी झालेली साधू वाणीची भार्या सत्यनारायणचे व्रत करण्यास तयार झाली व त्या पतिव्रता असणाऱ्या साधू वाण्याच्या भार्येने आपला पती व जावई लवकर घरी येवोत असा संकल्प करून बांधव व इतर आप्तजन यांसह सत्यनारायणाचे पूजन केले व हे भगवंता, माझ्या पतीचे व जावयाचे अपराध क्षमा करण्यास आपण समर्थ आहात अशी सत्यनारायणाची प्रार्थना केली. त्यावेळी भगवान सत्यनारायण व्रताने संतुष्ट झाले. नंतर चंद्रकेतूच्या स्वप्नात जाऊन त्यांनी सांगितले, हे नृपश्रेष्ठा, तू जे 2 वाणी बंदीशाळेत टाकले आहेस ते सकाळी सोडून दे. तसेच हे राजा, तू जे त्यांचे धन घेतले आहेस ते त्यांना परत दे. असे जर तू न करशील तर धन, पुत्र व राज्य यांसह मी तुझा नाश करेन असे राजा स्वप्नात सांगून सत्यनारायण महाराज भगवान अदृश्य झाले. नंतर प्रातःकाळी राजाने सभेमध्ये बसून स्वजनांसह सर्वांना ते स्वप्न सांगितले व जे 2 वाणी आपण बंदीशाळेत टाकले आहेत त्यांना लवकर मुक्त करा
अशी दूतांना आज्ञा केली. दूतांनी राजाच्या आज्ञेप्रमाणे साधुवाने व त्यांच्या जावई या दोघांना बंधनमुक्त केले. राजाच्या समोर आणले व हात जोडून नम्रतेने म्हणाले, महाराज, आपल्या आज्ञेप्रमाणे बंदीशाळेतून मुक्त करून 2 वैश्यपुत्र आणले आहेत. नंतर साधू आणि त्यांचा जावई यांनी चंद्रकेतू राजाला नमस्कार केला व पूर्वीचा वृत्तांत आठवून शिक्षेच्या भीतीमुळे त्यांनी काहीच भाषण केले नाही. त्या दोघा वाण्यांना पाहून चंद्रकेतू राजा आदराने म्हणाला, वैश्य हो, तुमच्या देवयोगाने तुम्हाला दुःख भोगावे लागले, आता भीती नाही. असे बोलून त्यांच्या बेढ्या काढून क्षौरकर्म व मंगल स्नान करविले. नंतर त्या दोघांना वस्त्र व अलंकार देऊन गौरव केला व नम्र भाषणाने त्यांना अत्यंत संतुष्ट केले व त्या वाण्याचे जे द्रव्य घेतले होते ते त्यांना दुप्पट करून परत दिले व म्हणाला, हे साधू, आपण आपल्या घरी जा. नंतर त्या दोघांनी राजाला नमस्कार केला व म्हणाले, आम्ही आपल्या कृपेने आता घरी जातो. या ठिकाणी सत्यनारायण कथेतील 3रा अध्याय पूर्ण झाला. हरे नमः, हरे नमः, हरे नमः. अध्याय 4 प्रारंभ. नंतर साधुवाण्याने आपणास वाटेत विघ्ने येऊ नये म्हणून ब्राह्मणास दक्षिणा देऊन आशीर्वाद घेतला व जावयाच्या स्वतःच्या नगरास गेला. तो साधुवाणी काही थोडा दूर गेल्यावर संन्यास वेश धारण करणाऱ्या सत्यनारायण प्रभूंनी साधुवाण्याची परीक्षा करण्यासाठी, हे साधू, या तुझ्या नौकेत काय आहे हे सांग, असा प्रश्न विचारला. धनाने उन्मत्त झालेले ते 2 वाणी त्याची निद्रा करून हसू लागले व म्हणाले, संन्यासी बुवा, आमचे द्रव्य नेण्याची तुमची इच्छा आहे काय? आमची नौका वेली व पाने यांनी भरलेली आहे. असे साधुवाण्याने उन्मत्तपणाने भाषण ऐकून भगवान म्हणाले, तुझे बोलणे खरे हो. असे बोलून संन्यास वेश धारण करणारे भगवान तिथून निघून गेले व तिथून थोड्याच अंतरावर असलेल्या समुद्राच्या तीरावर बसले. संन्यासी दूर गेल्यावर साधुवाण्याने आपले नित्य कर्म केले व नौकेकडे गेला आणि पाहिले तो हलकेपणामुळे नौका वर आलेली पण पाहून साधुवाणी आश्चर्यचकित झाला. नौकेत वेली व पाने पाहून तो साधुवाणी मूर्छा येऊन जमिनीवर पडला. संन्यासी नंतर थोड्या वेळाने सावध होऊन चिंता करू लागला. त्यावेळी साधू आपले सर्व मनोरथ पूर्ण होतील असे जावयाचे भाषण ऐकून महाराज, आपण शोक का करता? संन्यासाने भक्तीने नमस्कार केला, शांतीने बोलू लागला. त्याच्यामुळेच हा सर्व प्रकार घडला आहे. जवळ खोटे बोलतो त्या अपराधाची क्षमा करा असे म्हणून पुन्हा पुन्हा नमस्कार केला व तो साधुवाणी अतिशय दुःखी झाला. संन्यास वेशधारी भगवान शोक करणाऱ्या साधुवाण्याला म्हणाले, शोक करू नको, मी सांगतो ते ऐक. तू माझ्या पूजनाविषयी पराडमुख आहेस व म्हणूनच माझ्या आज्ञेने तुला वारंवार दुःख प्राप्त झाले. हे ऐकून साधुवाणी भगवंताची स्तुती करू लागला. साधुवाणी म्हणाला, तुझ्या मायेने मोहित झालेले ब्रह्मादिक देवही तुझे गुण व रूप जाणू शकत नाहीत. हे प्रभो, हे आश्चर्य आहे. तुमच्या मायेने मोहित झालेला मी मूर्ख आहे. मी आपणास कसं जागेन? माझ्यावर कृपा करा. मी यथाशक्ती आपले पूजन करेन. मी आपणास शरण आलो आहे. माझे रक्षण करा. माझे पूर्वीचे द्रव्य मला मिळावे. असे साधुवाण्याचे भक्तिभावयुक्त वाक्य ऐकून भगवान संतुष्ट झाले व साधुवाण्याला इच्छित वर देऊन अदृश्य झाले. नंतर साधुवाण्याने नौकेवर जाऊन पाहिले. तो पूर्वीप्रमाणे नौका भरलेली आहे असे दिसले व सत्यनारायणच्या कृपेनेच हे सर्व मला मिळाले असे म्हणून साधुवाण्याने आपल्या बांधवांसह सत्यनारायणाचे यथासांग पूजन केले व सत्यनारायणाच्या कृपाप्रसादाने आनंदी झाला व प्रयत्नाने नौका नदीत लोटून आपल्या घरी गेला. नंतर साधुवाणी जावयाला म्हणाला, ही पहा माझी रत्नपुरी नगरी. असे बोलून द्रव्याचे रक्षण करणारा एक दूत घरी पाठविला. तो दूत नगरात गेला व साधुवाण्याच्या भार्येला पाहून त्याने नमस्कार केला व हात जोडून तिला अपेक्षित असणारे वाक्य बोलू लागला. तो म्हणाला, बांधव व पुष्कळ द्रव्य यांसह साधुवाणी जावयाच्या बरोबर घेऊन आपल्या नगराच्या जवळ आले आहेत. असे दूताचे वाक्य ऐकून आनंदी झालेल्या साधुवाण्याच्या भार्येने मुलीला सत्यनारायणची पूजा कर असे सांगितले व आपण लवकर पती दर्शनासाठी गेली.
आईचे वाक्य ऐकून तिने सत्यनारायणाचे व्रत पूर्ण केले. परंतु प्रसाद भक्षण न करता पती दर्शनासाठी उत्सुक झालेली ती तशीच गेली. त्यामुळे रागवलेल्या सत्यनारायण प्रभूंनी तिचा पती असलेली नौका द्रव्यांसह पाण्यात बुडवली. त्यावेळी त्या ठिकाणी आलेल्या कलावतीला तिचा पती दिसला नाही. त्यामुळे अत्यंत शोकाने विव्हळ होऊन ती रडत भूमीवर पडली. बुडालेली नौका व त्यामुळे दुःखी झालेली आपली कन्या पाहून भयभीत अंतकरणाने साधू आणि नावाड्यांसह हा काय चमत्कार आहे असे म्हणून विचार करू लागला. नंतर लीलावती आपल्या कन्येची ती अवस्था पाहून दुःखी झाली व आक्रोश करून आपल्या पतीला म्हणाली, अहो, एवढ्या थोड्या अवधीत नौकेसह कलावतीचा पती कसा अदृश्य झाला? कोणत्या देवाच्या अवकृपेमुळे हे झाले? मला हे समजत नाही. सत्यनारायणाचे महात्म्य जाणण्यास कोण समर्थ आहे? त्यांच्याच क्रोधामुळे असे झाले नसेल ना, असे बोलून स्वजनांसह दुःख करू लागली. नंतर तिने मुलीला पोटाशी धरले व रडू लागली. इतक्यात पती नाहीसा झाल्याने दुःखी झालेल्या कलावतीने पतीच्या पादुका घेऊन सती जाण्याचा निश्चय केला. धार्मिक व सज्जन असा तो साधू वाणी भार्येसह मुलीचे अशा प्रकारचे चरित्र पाहून अतिशोकाने संतप्त झाला व सत्यनारायणानेच नौका नाहीशी केली असेल, कारण त्याच्या मायेने मी मुग्ध झालो आहे. नंतर सर्वांना बोलावून साधुवाण्याने माझे मनोरथ पूर्ण झाल्यास मी सत्यनारायणाचे पूजन करेन असे सर्वांना सांगितले आणि सत्यनारायणाला आपण साष्टांग नमस्कार घातले. तेव्हा दिनांचे रक्षण करणारे सत्यनारायण महाप्रभू संतुष्ट झाले व भक्तप्रेमीवान आकाशवाणीने म्हणाले, हे तुझी कन्या प्रसादाचा त्याग करून आपल्या पतीच्या दर्शनासाठी आली आहे, म्हणून ती अदृश्य झाला आहे. हे साधू, ही तुझी कन्या जर घरी जाऊन प्रसाद भक्षण करून येईल तर तिचा पती तिला प्राप्त होईल, यात संशय नाही. कलावतीने आकाशवाणी ऐकली व तिने घरी जाऊन आदराने प्रसाद भक्षण केला आणि पुन्हा बंदरात येऊन पाहते तो तिचा पती स्वजनांसह तिच्या दृष्टीस पडला. नंतर कलावती आपल्या पित्यास म्हणाली, आता लवकर घरी चला, उशीर का करता? मुलीचे वाक्य ऐकून साधुवाणी अतिशय आनंदी झाला व त्याने यथाविधी सत्यनारायणाचे पूजन केले व नंतर तो साधुवाणी धन व बांधव यांसह आपल्या घरी गेला व प्रत्येक पौर्णिमा व संक्रांत या दिवशी सत्यनारायणाचे पूजन करून या. लोकी सुखी झाला व शेवटी सत्यनारायण प्रभूंच्या सत्यलोकात गेला. या ठिकाणी सत्यनारायण कथेतील 4था अध्याय पूर्ण झाला. हरे नमः, हरे नमः, हरे नमः. अध्याय 5. सूत सांगतात, मुनी हो, आणखी एक कथा सांगतो, ती श्रवण करा. पूर्वी अंगध्वज नावाचा एक राजा प्रजेचे पालन करण्यासाठी अति तत्पर होता. त्याने प्रसादाचा त्याग केल्यामुळे त्याला अति दुःख प्राप्त झाले. ते असे, तो राजा एकदा अरण्यातून सिंह, वाघ वगैरे प्राण्यांना मारून वडाच्या झाडाजवळ आला. तो त्या ठिकाणी गवळी लोक आपल्या बांधवांसह भक्तिमय आणि अंतकरणाने सत्यनारायणचे पूजन करीत होते असे राजाला दिसले. परंतु राजा हे सर्व पाहूनही त्या ठिकाणी गेला नाही व त्याने सत्यनारायण भगवंतास नमस्कारही केला नाही. तरी सुद्धा गवळी लोकांनी सत्यनारायणाचा प्रसाद राजापुढे आणून ठेवला व नंतर भक्तिभावाने सर्व गोपी बांधवांनी प्रसाद भक्षण केला व आनंदी झाले. राजा मात्र प्रसादाच्या त्यागामुळे अति दुःखी झाला. त्या राजाचे 100 मुलगे व धनधान्यादी सर्व संपत्ती नाश पावली. हे सर्व सत्यनारायणच्या अवकृपेनेच झाले असेल असे राजाला वाटले व ज्या ठिकाणी गोपांनी सत्यनारायणचे पूजन केले होते त्या ठिकाणी जाण्याचा निश्चय राजाने केला व नंतर गवळी लोकांच्या जवळ गेला व त्याच्यासह भक्ती श्रद्धेने युक्त होऊन यथाविधी सत्यनारायणाचे पूजन केले. त्यामुळे हा अंगध्वज राजा धन, पुत्र वगैरे ऐश्वर्याने संपन्न झाला व या लोकात सुखी होऊन शेवटी वैकुंठ लोकात गेला. हा सर्व लाभ सत्यनारायणच्या पूजनामुळे झाला. म्हणून सर्वांनी सत्यनारायणाचे पूजन करावे. जो कोणी अतिदुर्लभ असे सत्यनारायणचे व्रत करतो व फळ देणारी अशी कथा भक्तिभावाने श्रवण करतो त्याला सत्यनारायणच्या कृपेने धनधान्य आदी सर्व वस्तूंचा लाभ होतो व जो दरिद्री असेल त्याला द्रव्य मिळते व जो बंधनात पडला असेल तो बंधनातून मुक्त होतो. जो भयभीत झाला असेल तो सत्यनारायणच्या पूजनामुळे भीतीपासून मुक्त होतो. इच्छित संपूर्ण ऐश्वर या लोकी भोगून अंती सत्यनारायणाच्या नगरात जातो. ऋषी हो, जे व्रत केले असता मनुष्य
सर्व दुःखातून मुक्त होतो ते हे सत्यनारायणाचे व्रत तुम्हाला सांगितले. विशेष करून कलियुगात सत्यनारायणाची पूजा फल देणारी आहे. या देवाला कोणी काल, कोणी ईश, कोणी सत्यदेव व कोणी सत्यनारायण असे म्हणतात. नाना रूपे धारण करून सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारा असा भगवान कलियुगात सत्यनारायण व्रतरूपी होईल. मुनिश्रेष्ठ हो, जो कोणी ही सत्यनारायणची कथा पठन करेल किंवा श्रवण करेल त्याची सर्व पापे सत्यनारायणाच्या कृपेने नाहीशी होतील. या ठिकाणी सत्यनारायण कथेतील 5वा अध्याय संपूर्ण झाला. हरे नमः, हरे नमः, हरे नमः. तर बघा मित्र हो, आपण आता सत्यनारायणच्या 5 कथा ऐकलेल्या आहेत आणि या कथा तुम्ही केव्हाही घरामध्ये लावून ऐकू शकता. यामुळे तुम्हाला सत्यनारायणचे पूजेचं फळ मिळणार आहे. सत्यनारायणची कथा जरी तुम्ही ऐकली तरी तुम्हाला सत्यनारायण केलेलंच फळ मिळणार आहे. म्हणून ही कथा तुम्ही दररोज श्रवण करा तर त्याचा तुम्हाला नक्कीच लाभ झालेला दिसणार आहे. आणि दर महिन्यातून एकदाच म्हणजे एकदा तरी पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा घालावी घरामध्ये आणि ह्या कथा 5 नक्की श्रवण कराव्या. व्हिडिओ तुम्हाला जर संपूर्ण आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि सत्यनारायण महाराज की जय नक्की लिहा. व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर आपल्या स्वामी लीला चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सेवा करा आणि सेवेकरी व्हा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.